तर थोडंसं महत्वाचा पॉईंट अंडरस्टँड करा परत एकदा. ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट आणि CO2 ट्रान्सपोर्ट. तर आपण याच्यामध्ये काय बघितलं की दोन मेन कंपोनेंट आहे आपल्या ब्लडमध्ये. सो आता फक्त रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट नाही आहे इंटरनल रेस्पिरेशन मध्ये, सर्क्युलेटरी सिस्टीमचा पण पार्ट आहे, ब्लड पण आहे. आणि ब्लड मध्ये दोन महत्वाचे कंपोनेंट आहेत जे की गॅसेस, रेस्पिरेटरी गॅसेस त्यांची एक्सचेंज करतात, त्यांची मुवमेंट करतात, त्यांचा ट्रान्सपोर्ट करतात. सो आपण या ठिकाणी बघणारे रेस्पिरेशन मध्ये काय होत आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, आणि ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस साठी आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीम मदत करते. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये पण ब्लड मदत करतोय. ब्लडचे दोन कंपोनेंट. सो कोणते दोन कंपोनेंट आहे? पहिला कंपोनेंट यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्लाझ्मा. पहिला कंपोनेंट कोणता आहे? प्लाझ्मा. आणि मग दुसरा कंपोनेंट कोणता आहे? यस, हिअर वी कॅन से इम्पॉर्टंट, दॅट इज आरबीसी. सो हे दोन असे कंपोनेंट आहे, एक प्लाझ्मा आणि दुसरा आरबीसी. ते काय करतील? मुवमेंट ऑफ गॅसेस, रेस्पिरेटरी गॅसेस. रेस्पिरेटरी गॅसेस कोणते असतात मग? लाईक O2 अँड देन CO2. यांच्या ट्रान्सपोर्ट मध्ये आपल्याला मदत करतील. आणि आपल्याला इंटरनल रेस्पिरेशन मध्ये तेच अंडरस्टँड करायचं आहे की हाऊ द O2 विल गेट ट्रान्सपोर्ट, हाऊ द CO2 विल गेट ट्रान्सपोर्ट. समजतंय? येस. सो इंटरनल रेस्पिरेशन मध्ये फक्त दोनच पॉईंट आपल्याला बघायचे, ट्रान्सपोर्ट ऑफ O2 दॅट इज ऑक्सिजन, अँड देन सेकंड पॉईंट दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साइड, है ना. आणि मग O2 आणि CO2 हे दोन्ही काय आहेत? रेस्पिरेटरी गॅसेस आहे. आणि रेस्पिरेटरी गॅसेसच्या ट्रान्सपोर्टसाठी है ना ब्लडचे दोन कंपोनेंट आपल्याला मदत करतात. कोणते दोन कंपोनेंट मदत करतात? यस, पहिला आहे प्लाझ्मा, व्हेरी करेक्ट, अल्ट्रा क्लिअर सर. आणि दुसरा आहे आरबीसी, सुपर क्लिअर सर. लेक्चर मध्येच आम्हाला समजलं की आता रेस्पिरेटरी गॅसेस जे आहे ते आपल्या ब्लड मध्ये कोण ट्रान्सपोर्ट करणार आहे? आरबीसी, रेड ब्लड सेल, आणि प्लाझ्मा. प्लाझ्मा इट इज द लिक्विड पार्ट इंटू द ब्लड, आरबीसी इट इज द सॉलिड पार्ट इंटू द ब्लड. सो दोन्ही मिळून या ठिकाणी रेस्पिरेटरी गॅसेस या ठिकाणी काय करणार आहे? ट्रान्सपोर्ट करणार. मग आता आपण रेस्पिरेटरी गॅसेसचं ट्रान्सपोर्ट बघतोय, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट बघतोय. सो हे तर आपल्याला क्लिअर झालं कालच की टोटल ऑक्सिजन जो आहे त्याच्यापैकी 3% ऑक्सिजन या ठिकाणी कोण ट्रान्सपोर्ट करतोय? दॅट इज हिअर वी कॅन से प्लाझ्मा. सो प्लाझ्माचा रोल संपला. प्लाझ्मा किती ट्रान्सपोर्ट करेल ऑक्सिजन? तर आपल्याला क्लिअर झालं, प्लाझ्मा 3% ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतो. यस, इट इज क्लिअर नाउ. उरलेलं 97% कोण ट्रान्सपोर्ट करेल? उरलेलं 97 ट्रान्सपोर्ट या ठिकाणी आरबीसी करणार आहे. आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन करणार आहे. सो हिमोग्लोबिन आणि आरबीसी है ना मिळून या ठिकाणी काय करतील? 97% ट्रान्सपोर्ट. हे पण पॉईंट आपल्याला सुपर क्लिअर झालंय है ना, की आता या दोन कंपोनेंट पैकी प्लाझ्माचा रोल खूप कमी आहे, 3% फक्त. जास्तीत जास्त रोल कोणाचा आहे? आरबीसीचा. आणि आरबीसी मध्ये कोण असतं? हिमोग्लोबिन, एचबीचा. एचबी इज द शॉर्ट फॉर्म फॉर हिमोग्लोबिन. सो हिमोग्लोबिन ऍक्ट ॲज अ रेस्पिरेटरी कॅरियर. हिमोग्लोबिन कोण आहे या ठिकाणी? रेस्पिरेटरी कॅरियर आहे, बरोबर. अँड इट हॅज द हाय अफिनिटी फॉर O2 अँड कंबाईन विथ इट टू फॉर्म द ऑक्सिजन. तर हे आपल्याला एमसीक्यू समजला. रेस्पिरेटरी कॅरियर कोण आहे है ना या ठिकाणी? गाडी कोण आहे? बरोबर. तर गाडी, व्हेकल, बोट या ठिकाणी कोण आहे? इट इज हिमोग्लोबिन. इट इज हिअर वी कॅन से व्हॉट? आरबीसी. सो आरबीसी, हिमोग्लोबिन ऍक्ट ॲज अ रेस्पिरेटरी कॅरियर. आणि या ऑक्सिजनला हाय अफिनिटी आहे हिमोग्लोबिन सोबत. हिमोग्लोबिनला हाय अफिनिटी आहे ऑक्सिजन सोबत. सो हिमोग्लोबिन जेव्हा बाइंड करेल, कोणाला बाइंड करेल? ऑक्सिजनला. मी आज क्वेश्चन विचारला होता, किती मॉलिक्यूल बाइंड होतील? 4 मॉलिक्यूल बाइंड होतील. आणि मग तिथे काय तयार होईल? Hb4O2. सो असं एक स्ट्रक्चर तयार होईल. याला आपण या ठिकाणी काय नाव देतो? इट इज कॉल्ड एज व्हॉट? ऑक्सी हिमोग्लोबिन. हे कळालं आपल्याला. सो 97% या ठिकाणी तो पास करणार आहे. कसा पास करताय समजून घ्या. सो हिअर वी कॅन से theoretically 1 molecule of Hb has 4 iron molecule and each of which can pick up molecule of oxygen to form, here we can say what? That is oxyhemoglobin. बघा, तर रिएक्शन काय आपली? हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल बाइंड झाला 4 मॉलिक्यूलला ऑक्सिजनच्या, आणि 4 मॉलिक्यूलला बाइंड झाला कारण याच्यामध्ये किती आयन मॉलिक्यूल आहेत? 4. सो एक आयन मॉलिक्यूल एका ऑक्सिजनला बाइंड होईल. सो 4 आयन मॉलिक्यूल 4 ऑक्सिजनला बाइंड होईल. आणि या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर तयार झालं Hb4O2, इट इज कॉल्ड एज व्हॉट? ऑक्सीहिमोग्लोबिन. याला आपण ऑक्सीहिमोग्लोबिन म्हणतो. मग आता ऑक्सीहिमोग्लोबिन काय करेल? ट्रान्सपोर्ट करेल, बरोबर. कुठून कुठे? फ्रॉम लंग्स टू दी टिश्यू. कुठे तयार झाला ऑक्सीहिमोग्लोबिन? ऑक्सीहिमोग्लोबिन तयार होतो लंग्स मध्ये, बरोबर. आपल्याला बघायचं आहे आज. हिअर वी कॅन से व्हॉट? दॅट इज नथिंग बट दी हल्देन इफेक्ट. आणि हल्देन इफेक्ट मध्ये या ठिकाणी काय तयार होईल? ऑक्सीहिमोग्लोबिन. म्हणजे हल्देन इफेक्ट कुठे होतो? लंग्स मध्ये. लंग्स मध्ये या ठिकाणी काय तयार होईल? ऑक्सीहिमोग्लोबिन. आणि हा ट्रान्सपोर्ट करेल फ्रॉम लंग्स टू द टिश्यू वेअर इट रेडिली डिसोसिएट टू रिलीज O2. आणि आता या ठिकाणी आता हा ऑक्सीहिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट करेल वाया द ब्लड. कुठून कुठे जाईल तो? तो या ठिकाणी जाईल आता टिश्यूकडे. लंग्स मधून टिश्यूकडे जाईल आणि टिश्यूला तो ऑक्सिजन देऊन टाकेल. सो टिश्यूला ऑक्सिजन देऊन टाकेल म्हणजे कोणता इफेक्ट आला? तो बोअर इफेक्ट, बरोबर. तर आज आपल्याला समजून घ्यायचा बोअर इफेक्ट काय, हल्देन इफेक्ट काय
है ना. सो या ठिकाणी तो काय करेल, टिश्यूला ऑक्सिजन देऊन टाकेल बोर इफेक्टमुळे. आणि आता बोर इफेक्ट काय असतात, हल्देन इफेक्ट काय असतात ते आपण अंडरस्टँड करू. सो इथे आता अपोजिट रिएक्शन होईल, दॅट इज एचबी आणि 4O2 म्हणजे हा कोण झाला, ऑक्सी हिमोग्लोबिन. सो हिअर इट इज व्हॉट, ऑक्सी हिमोग्लोबिन. आणि ऑक्सी हिमोग्लोबिन आता या ठिकाणी डिसोसिएट होतील. तो आता या ठिकाणी ब्रेकअप होईल, त्यांचं जुदाई होईल त्यांची. ऑक्सिजन दूर होऊन जाईल कोणापासून, हिमोग्लोबिन पासून. आणि हा ऑक्सिजन कुठे चालला जाईल, टिश्यू. सो इट विल गेट एंटर इन टू द टिश्यू. आणि हे कशामुळे होत आहे, इट इज गोइंग टू ऑकर ऍट ड्यू टू हिअर वी कॅन से पोर इफेक्ट. याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, पोर इफेक्ट. समजतंय सगळ्यांना. येस. एक क्वेश्चन आलेला आहे मला चॅट सेक्शन मध्ये. ऑक्सिजन बाइंड झाल्यामुळे असं काय होतं की ज्यामुळे आरबीसी ब्ल्यू टू रेड कन्वर्ट होऊन जातात, त्यांचा कलर चेंज होऊन जातो. सो ट्राय टू अंडरस्टँड ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, बरोबर. आणि ऑक्सिजन कोणाला बाइंड होतो, आयन. सो आयनचं ऑक्सिडेशन होतंय. सो बेसिकली कलर इज गोइंग टू चेंज. आता तुम्ही काय करा, या ठिकाणी आयनला सपोज या ठिकाणी, बरोबर, जर तुम्ही हीट मध्ये पकडलं, बरोबर, आगीत पकडलं, तर आयन कसा पडतो, लाल पडतो. का लाल होतो तो, कारण बेसिकली इट इज ऑल्सो ऑक्सिडेशन, बरोबर. सो इट इज व्हेरी सिम्पल फिनॉमिना. आयन जो आहे, आयनला जर ऑक्सिजन बाइंड झाला, आयनला ऑक्सिजन बाइंड झाला, तर कलर त्याचा कोणता होणार आहे, रेड. अँड दॅट्स वाय हिअर वी कॅन से एचबी बिकम्स रेड, दॅट्स वाय हिअर वी कॅन से आरबीसी बिकम्स रेड, दॅट्स वाय हिअर वी कॅन से ब्लड बिकम्स रेड. तर त्याचं कारण काय आहे, ऑक्सिडेशन, बरोबर है ना. त्या ठिकाणी कंबशन टाइप रिएक्शन होईल, बरोबर. एक्झॅक्टली कंबशन नाही होणार, कंबशन म्हणजे, बरोबर, या ठिकाणी डिफरंट थोडा फिनॉमिना आहे, पण सिमिलर टाइप ऑफ कंबशन पण ऑक्सिडेशन आहे आणि रेस्पिरेशन पण ऑक्सिडेशन. आणि दोन्ही ठिकाणी कलर रेड होणार आहे आयनचा, बरोबर. तर तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ऑक्सिडेशन जिथे पण होईल आयनचा, त्याचा कलर आयनचा चेंज होऊन जातो, इट टर्न्स टू रेड. क्लिअर. हीटचा संबंध नाहीये, हीटचा नो इश्यू. संबंध कशाचा आहे, ऑक्सिजनचा. वेन आयनला या ठिकाणी ऑक्सिजन बाइंड झाला, तर हिअर वी कॅन से व्हॉट, इट टर्न्स इन टू रेड. हीटचा रोल नाहीये तिथे. हाउएव्हर द डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ एचबी विथ O2 डिपेंड्स अपॉन दी O2 टेन्शन अँड पीपीओ. तर आपण आता हे रिलेशन समजून घेऊ. पहिले तुम्ही एक रिलेशन समजून घ्या की लंग्स मध्ये आणि टिश्यू मध्ये काय काय होतं, मग आपण या दुसऱ्या पॉइंट वर येऊ, बरोबर. सो आता आपण या ठिकाणी म्हणतोय, यस हिअर इट इज लंग्स. लंग्स म्हणजे कोण आहे, अल्वेओलाय. स्वतः अल्वेओलाय. अल्वेओलाय नंतर आपण म्हणतोय या ठिकाणी, यस दिस इज सर्क्युलेशन. आणि नंतर आपल्याला समजून घ्यायचं बोर इफेक्ट म्हणजे काय, आणि नंतर आपल्याला समजून घ्यायचं हल्देन इफेक्ट, बरोबर. तर आता आपण या ठिकाणी काय म्हणतोय, यस हिअर वी कॅन से, आपला जो लंग्स आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे 104, बरोबर, आपल्याला माहिती आहे. आणि तो आता ट्रान्सपोर्ट करेल ऑक्सिजन, कुठे ट्रान्सपोर्ट करेल ऑक्सिजन, बरोबर, दॅट इज ब्लड मध्ये. दिस इज सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन, बरोबर. आता हा ऑक्सिजन आला इथे. आता ऑक्सिजन आल्यानंतर हा कोणाला बाइंड करणार आहे, तर आपल्याला माहिती आहे 4 मॉलिक्युल ऑक्सिजनचे बाइंड करतील या ठिकाणी, यस हिमोग्लोबिनला. आणि या ठिकाणी काय तयार होईल, ऑक्सी हिमोग्लोबिन, बरोबर. ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होईल. सो ऑक्सी हिमोग्लोबिन इट विल गेट प्रोड्यूस. आता हे कुठे तयार होणार आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन, दॅट इज लंग्स मध्ये, है ना, बरोबर. ज्या कॅपिलरीज आहे, जो ब्लड आहे लंग्स मध्ये प्रेझेंट आहे, बरोबर. तर हिअर इट इज गोइंग टू ऑकर इन लंग्स. म्हणजे हा हल्देन इफेक्ट झाला. ऑक्सिहिमोग्लोबिन तयार झालं, ऑक्सिहिमोग्लोबिन तयार झाला, बरोबर. तर या ठिकाणी आता पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं जास्त आहे, PpO2 इज व्हेरी हाय. आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी ऑक्सिजन बाइंड झाला हिमोग्लोबिनला, बरोबर. हिमोग्लोबिनचं ड्युएल नेचर आहे, ज्याचं प्रेशर जास्त, तिथे तो या ठिकाणी काय करेल, बरोबर, त्याला बाइंड होऊन जाईल. तर मग आता ब्लड जेव्हा लंग्स मध्ये येतं, लंग्स मध्ये PpO2 जास्त आहे, आणि PpO2 जास्त असल्यामुळे, बरोबर, आता या ठिकाणी लंग्स मध्ये काय होईल, हिमोग्लोबिन बाइंड करेल ऑक्सिजनला, आणि काय तयार होईल तिथे, ऑक्सिजन. मग आता हा ऑक्सिहिमोग्लोबिन कॅरियर आहे, गाडी आहे, कोणाची गाडी आहे, ऑक्सिजनची गाडी आहे, है ना. सो आपले हा झाला हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनने आता बसून घेतलं ऑक्सिजनला, आणि तो म्हणतो चला आता कुठे, चला मी तुम्हाला घेऊन जातो फिरायला, चक्कर मारायला. चक्कर मारायच्या बहाण्याने तो घेऊन गेला, कुठे आला तो, टिश्यूकडे. आता टिश्यूकडे आल्यानंतर टिश्यूकडे काय होऊन जातं की PpCO2 वाढून जातं, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इट विल गेट इन्क्रीज, कारण इथे CO2 बनतोय कंटिन्युअस. सो CO2 विल गेट प्रोड्यूस, CO2 विल गेट प्रोड्यूस, CO2 विल गेट प्रोड्यूस. आणि मग आता PpCO2 वाढल्यामुळे, बरोबर, आता या ठिकाणी जो आपला ऑक्सिहिमोग्लोबिन आहे, ऑक्सिहिमोग्लोबिन आता होल्ड नाही करू शकत. कोणाला होल्ड नाही करू शकत, या ठिकाणी ऑक्सिजनला. तर तो या ठिकाणी डिसोसिएट होऊन जातो. कशामध्ये डिसोसिएट होऊन जातो, हिमोग्लोबिन प्लस O2. आणि O2 तो आता या ठिकाणी देऊन टाकणार आहे, कोणाला देऊन टाकणार आहे, टिश्यूला. तर याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, यस हिअर इट इज कॉल्ड एज बोर इफेक्ट. सो बोर इफेक्ट कुठे होतो, टिश्यू मध्ये. एवढं ध्यान ठेवा या स्टेज, है ना. डिटेल मध्ये आपण समजून घेऊ.
पण तुम्हाला एवढं ध्यान ठेवायचं, हल्देन इफेक्ट कुठे होतोय तर लंग्स मध्ये, आणि बोअर इफेक्ट कुठे होतोय टिश्यू. बोअर इफेक्ट झाल्यामुळे डिसोसिएशन होईल, बरोबर, ब्रेकअप होईल हिमोग्लोबिनचं आणि ऑक्सिजनचं, आणि ऑक्सिजन दिलं जाईल कुठे टिश्यू, बरोबर. आणि मग आता टिश्यूला दिल्यानंतर त्याची गाडी एम्प्टी झाली ना आपली हिमोग्लोबिन, मग त्या गाडीमध्ये तो कोणाला बसून घेईल, बरोबर, त्या गाडीमध्ये तो आता कोणाला लोड करेल, CO2 ला. CO2 ला म्हणेल चलो आ जाओ मेरी गाडी में बैठ जाओ, बरोबर, CO2 बसून जाईल गाडीमध्ये. त्या CO2 ला तो घेऊन जाईल परत कुठे, लंग्स कडे, आणि लंग्स मध्ये आता परत कोण वाढलं, PPO2. PPO2 वाढला, मग तो CO2 ला या ठिकाणी काय करेल, लंग्स कडे पाठवून देईल. CO2 यू कॅन गो टू द लंग्स, आणि मग ऑक्सिजन परत भरून देईल. कोणाला लोड करेल, ऑक्सिजन, आणि असं तो कंटिन्युअस करतो, बरोबर. असं हिमोग्लोबिन कंटिन्युअस ट्रान्सपोर्ट करतो कोणाला, O2 ला आणि CO2 ला. एवढं क्लिअर झालं सगळ्यांना आता? एवढा कन्सेप्ट सुपर क्लिअर झाला, अल्ट्रा क्लिअर झाला. हाऊ विल, मयंकने खूप छान क्वेश्चन विचारलाय, हाऊ विल टिश्यू प्रोड्यूस CO2, बरोबर. टिश्यू CO2 कसा तयार करतो, कोण सांगेल याचा आन्सर? कोणाला माहिती आहे का? टिश्यू मध्ये CO2 कसा तयार होतो? इथे मी काय म्हटलं, टिश्यू मध्ये PPCO2 वाढून गेलाय. हाऊ विल प्रोड्यूस द CO2? ऑब्विसली, है ना, ATP तयार होईल, क्रेब्स सायकल, रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन, है ना. या ठिकाणी आपण बघितलं की काय होईल, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होईल ATP बनवण्यासाठी, आणि त्या प्रोसेस मध्ये काय बनते, CO2 बनतोय. CO2 चं प्रमाण तिथे जास्त आहे ऑलरेडी, कंटिन्युअस CO2 बनतोय. समजलं, बरोबर. थोडा 11वीचा कन्सेप्ट आहे तो, है ना. 11वीचा कन्सेप्ट बघा, म्हणजे 11th आणि 12th एकमेकांना रिलेटेड आहे, है ना. त्याच्यामुळे बिलकुल या ठिकाणी, बरोबर, सगळं महत्वाचं. आता आपण बघतोय द डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ EHB. आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ EHB म्हणजे काय? इट इज द एबिलिटी ऑफ द, हियर वी कॅन से HB टू बाइंड विथ O2, है ना. तर ही जी बाइंड करण्याची जी एबिलिटी HB ची, ती डिपेंड करते कशावर? O2 टेन्शनवर. O2 टेन्शन म्हणजे काय? पार्शियल प्रेशर ऑफ O2. बघा, डिग्री ऑफ सॅच्युरेशन, डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणा सरळ, ऑक्सिजन सॅच्युरेशन. सो ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे. सॅच्युरेशन म्हणजे काय? एबिलिटी ऑफ HB टू बाइंड विथ O2, बरोबर. हिमोग्लोबिनची जी एबिलिटी आहे ऑक्सिजन सोबत बाइंड करण्याची, त्याला आपण काय म्हटलं? O2 सॅच्युरेशन. सो O2 सॅच्युरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला? O2 टेन्शन. O2 टेन्शन म्हणजेच काय? PPO2. PPO2 म्हणजे काय? पार्शियल प्रेशर ऑफ O2. म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ O2 जास्त असलं तर O2 सॅच्युरेशन जास्त होईल. समजतंय का मी तुम्हाला काय सांगतोय ते? व्यवस्थित अंडरस्टँड करा कन्सेप्ट, बरोबर. आणि पार्शियल प्रेशर कमी असलं की O2 सॅच्युरेशन कमी होईल. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल बोथ, है ना. सो O2 सॅच्युरेशन जे आहे ना, हिमोग्लोबिनची जी एबिलिटी आहे बाइंड करण्याची ऑक्सिजनला, ती डिपेंड करते पार्शियल प्रेशर ऑफ O2 ला, बरोबर. मग आता मला सांगा, पार्शियल प्रेशर ऑफ O2 कुठे जास्त असेल, लंग्स मध्ये का टिश्यू मध्ये? PPO2 कुठे जास्त असेल? सगळ्यांनी रिप्लाय करायचं ज्यांना समजलाय कन्सेप्ट. लेट मी चेक कोणाला समजलाय, बरोबर, है ना. सो PPO2 कुठे जास्त असणार आहे? लंग्स मध्ये का टिश्यू मध्ये? आन्सर इज अल्वेओलाई आहे, लंग्स, बरोबर. PPO2 या ठिकाणी जास्त असणार आहे कुठे? लंग्स मध्ये. आणि त्याच्यामुळे O2 सॅच्युरेशन कुठे जास्त असणार आहे? लंग्स मध्ये, 97% पर्यंत, है ना. कारण 3% तर कोणामध्ये ऑक्सिजन या ठिकाणी तो ब्लड प्लाझ्मा मध्ये मिक्स असणार आहे. त्याच्यामुळे 100% तर कधीच होत नाही, रेअर येतो. पण O2 सॅच्युरेशन जास्त कुठे असणार आहे, बरोबर. तर आपण म्हणतोय लंग्स मध्ये. सो लंग्स मध्ये ज्या कॅपिलरी आहे त्याच्यामध्ये जो हिमोग्लोबिन आहे तो बाइंड करेल ऑक्सिजनला O2 सॅच्युरेशन मध्ये, है ना, हल्दन इफेक्ट, बरोबर. आणि मग टिश्यू मध्ये PPO2 कमी असणार आहे का जास्त? बरोबर, है ना. टिश्यूज मध्ये PPO2 हाय आहे का लो आहे? व्हॉट डू यू से? इट इज लेस. मग लेस आहे, बरोबर. मग टिश्यूज मध्ये जेव्हा कॅपिलरीज मध्ये, टिश्यूच्या कॅपिलरीज मध्ये जेव्हा ब्लड येईल तिथे आता PPO2 कमी आहे. मग PPO2 कमी आहे आणि त्याच्यामुळे O2 सॅच्युरेशन पण कमी होऊन जाईल. मग त्याची बाइंडिंग एबिलिटी कमी होऊन जाईल ऑक्सिजनला बाइंड करण्याची, आणि मग तो रिलीज करून टाकेल. तिथे ब्रेकअप होऊन जाईल टिश्यू मध्ये त्यांचं, बरोबर. आणि या ठिकाणी रिलीज करेल तो ऑक्सिजन. समजतंय सगळ्यांना? इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? कन्सेप्ट क्लिअर झाला? हो, समजलं. उद्या हॉलिडे, समजलं. बघा, केव्हा क्वेश्चन विचारला केव्हा आन्सर. सो 100% सॅच्युरेशन इज व्हेरी व्हेरी रेअर. 100% सॅच्युरेशन कमी आहे, खूप कमी आहे. आता 100% सॅच्युरेशन त्याचं मिनिंग समजून घ्या. रेअर आहे ते समजलं आपल्याला. रेअर काय आहे ते समजलं. रेअर म्हणजे का बरं रेअर आहे? कारण 3% तर ऑक्सिजन कुठे असतो, है ना, प्लाझ्मा मध्ये. त्याच्यामुळे सॅच्युरेशन तर 100% नसणारच, 97% दॅट इज मॅक्स. पण ते 100% सॅच्युरेशन म्हणजे काय? तर एका ऑक्सिजनला किती O2 बाइंड झाले? केव्हा म्हणता येईल आपल्याला 100% सॅच्युरेशन आहे? किती O2 बाइंड झाल्यावर म्हणू आपण 100% सॅच्युरेशन आहे?
4 बरोबर. सो जेव्हा एका एचबी ला 4 ऑक्सिजन बाइंड होऊन जातील तर तेव्हा आपण या ठिकाणी त्याला काय म्हणू 100% सॅच्युरेशन. जर 3 झाले तर त्याला 75 म्हणतो, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. जर 2 झाले तर त्याला 50% म्हणतो. जर एकच झाला तर त्याला 25% म्हणतो, है ना. सो दॅट यू ऑलरेडी नो. सो 100% सॅच्युरेशन तर खूप कमी आहे, रेअर आहे. मॅक्सिमम सॅच्युरेशन 95 to 97%. जास्तीत जास्त किती होऊ शकतं 97% आणि ते कुठे होईल जेव्हा PpO2 100% असेल, 100 mm of Hg, 104 mm of Hg, म्हणजे कुठे अल्वेओलाय. सो अल्वेओलाय मध्ये येस इट इज पॉसिबल 95 to 97. तेच तर आपण बघितलं ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व मध्ये. इट इज पॉसिबल 97% इज पॉसिबल. जेव्हा 100 mm of Hg काय असेल ऑक्सिजन, 104 mm of Hg काय असेल ऑक्सिजन लंग्स मध्ये असतो ना, मग तेव्हा 97% पॉसिबल आहे शुभम. सो लंग्स मध्ये पॉसिबल आहे ना. जेव्हा पार्शियल प्रेशर किती असतो 100 mm of Hg, then it is possible 97%. बरोबर. सो डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीजेस विथ ड्रॉप इन PpO2. आता लंग्स मध्ये या ठिकाणी 100 mm of Hg, 104 mm of Hg PpO2 होता आणि त्याच्यामुळे 97% सॅच्युरेशन होतं. पण आता जसं जसं ब्लड या ठिकाणी टिश्यूकडे जाईल तर देअर इज ड्रॉप इन PpO2. पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं कमी कमी होत चाललंय आणि त्याच्यामुळे डिसोसिएशन स्टार्ट झालं, जुदाई स्टार्ट झाली कोणाची, हिमोग्लोबिनची आणि ऑक्सिजनची. क्लिअर, अल्ट्रा क्लिअर आता, बरोबर. सो हाऊ इट विल गेट डिसोसिएट, व्हाय इट विल गेट डिसोसिएट, बरोबर. हा O2 जो आहे तो Hb पासून कमी या ठिकाणी काय होतोय, जुदा होतोय. का बरं जुदा होतोय, कारण या ठिकाणी पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं है ना, इट विल गोइंग टू डिक्रीज. जसं डिक्रीज होईल तसा तो या ठिकाणी डिसोसिएट करेल. ऍट 30 mm of Hg म्हणजे जवळजवळ टिश्यू मध्ये आल्यानंतर ऍट 30 mm of Hg ओनली 50% सॅच्युरेशन कॅन बी मेंटेन. तर तो फक्त 50% सॅच्युरेशन मेंटेन करू शकतो, है ना. 30 mm of Hg ला या ठिकाणी सॅच्युरेशन किती असणार आहे. नाउ इट इज नॉट 97, नाउ इट इज हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज 50% ओनली. म्हणजे असा तुम्हाला ग्राफ बघायचा आहे, बरोबर. थोडा ग्राफ हा जो रीड करायचा सिग्मॉइड शेप ग्राफ, ऑक्सिजन डिसोसिएशन कर, आपण येऊ त्या पॉइंटवर, है ना. पण हा रीड करताना तुम्हाला असा रीड करायचा आहे. सो 100% सॅच्युरेशन आहे, 100% सॅच्युरेशन आहे. म्हणजे इथे या ठिकाणी किती आहे जवळजवळ, तर आपण म्हणतोय या ठिकाणी, बरोबर, 97% सॅच्युरेशन आहे. म्हणजे ही प्लेस कुठे येईल, टिश्यू येईल का लंग्स येईल, हिअर इट इज लंग्स. आणि नंतर 30% ला जवळजवळ या ठिकाणी काय आहे 50% सॅच्युरेशन आहे. तर हे कुठे होईल या ठिकाणी, हे कुठे होईल, टिश्यू मध्ये का लंग्स मध्ये, इट इज गोइंग टू ऑकर इन टिश्यू. समजताय. सो हे टिश्यू मध्ये होईल. PpO2 या ठिकाणी 30% आहे, 30 mm of Hg आहे आणि त्याच्यामुळे बरोबर पार्शियल प्रेशर या ठिकाणी किती राहील, फक्त 50. आणि लंग्स मध्ये किती होऊन जाईल 97. एवढं क्लिअर झालं तुम्हाला. व्हेरी गुड, सुपर आहे, हुशार आहेत सगळे. द रिलेशनशिप बिटवीन HbO2 सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन इज कॉल्ड एज व्हॉट, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. बघा एक डेफिनेशन दिली तुम्हाला, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. आता ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट कसा होतो ते तर आपल्याला समजलं, पण वाय इट गोइंग टू जॉईंट विथ Hb अँड वाय इट गोइंग टू ब्रेकअप विथ Hb ते आपण अंडरस्टँड करू. तर हे आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व ने समजता येते. आणि ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व म्हणजे काय, तर रिलेशनशिप बिटवीन, बरोबर, HbO2 सॅच्युरेशन. म्हणजे आपण या ठिकाणी काय घेतोय, बरोबर, Hb सॅच्युरेशन, ऑक्सिजन सॅच्युरेशन, बरोबर, दॅट इज ऑन वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर आपण काय घेतलंय, बरोबर, ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणा किंवा Hb सॅच्युरेशन म्हणा, दोघांचा मिनिंग सेमच आहे, बरोबर. सो इट इज Hb सॅच्युरेशन इन पर्सेंट. आणि एक्स वर आपण काय घेतोय मग, ऑक्सिजन टेन्शन. ऑक्सिजन टेन्शन म्हणजे काय असतं, PpO2, पार्शियल प्रेशर O2. तर या दोघांचं जे रिलेशन आहे, बरोबर आहे ना, एक्स आणि वाय वर या दोघांचं जे रिलेशन आहे, जे आता आपण ग्राफ मध्ये बघणार आहे, सिग्मॉइड शेपचा ग्राफ भेटतो आपल्याला, ते आपण अंडरस्टँड करणार आहे. हे दोघांचं जे रिलेशन आहे, या रिलेशनला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. एकदम सिंपल. सो ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व म्हणजे काय, रिलेशन आहे. कोणामध्ये रिलेशन आहे, बोलत चला. वाय ऍक्सिस वर आपण काय घेणार आहे, वाय ऍक्सिस वर आपण घेणार आहे, बरोबर, दॅट इज सॅच्युरेशन, ऑक्सिजन सॅच्युरेशन. आणि एक्स ऍक्सिस वर काय घेणार आहे आपण, दॅट इज पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. दोघांचं जे रिलेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी ग्राफच्या स्वरूपात मध्ये भेटतंय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये भेटतंय. त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. सगळ्यांना पाठ झालं, डेफिनेशन समजली. ऑक्सिडेशन डिसोसिएशन कर्व म्हणजे काय, बरोबर. तर आपण या ठिकाणी बघतोय, बरोबर, तर हे आपण या ठिकाणी म्हणतोय ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व म्हणजे काय, तर ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व म्हणजे रिलेशन आहे कोणामध्ये,
तर दॅट इज ऑक्सिजन सॅच्युरेशन ऍज वेल ॲज या ठिकाणी आपण म्हणतोय पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, दॅट इज ऑक्सिजन टेन्शन. दिस ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व इज सिग्मॉइड कर्व. आणि आता हे जे रिलेशन आहे आपल्याला, हे रिलेशन कसं भेटलंय, यस शेप भेटलंय, सिग्मॉइड कर्व भेटलाय. तर हे नेहमी ध्यानात ठेवायचं, याचा शेप कसा आहे, हा पण एमसीक्यू आहे. इट इज सिग्मॉइड शेपचा कर्व भेटणार आहे आपल्याला, बरोबर. सो इथपर्यंत जर आपल्याला नॉर्मल समजलं, आता नॉर्मल समजलं, आता आपण डिटेल कडे वळतोय या ठिकाणी, दॅट इज हियर वी कॅन से हल्देन आणि या ठिकाणी बोर इफेक्ट. So this oxygen hemoglobin dissociation curve is sigmoid curve and it shift towards the right due to increase in H plus concentration. आता हा कर्व जो आहे हा राईट कडे शिफ्ट होतोय, इथे बघा राईट कडे पण शिफ्ट झाला, लेफ्ट कडे पण शिफ्ट झाला, बरोबर. पहिले आपण राईट शिफ्ट समजून घेऊ. आता हा राईट कडे शिफ्ट झालाय म्हणजे हा या ठिकाणी काय बोर इफेक्ट आहे. सो वाय इट गेट हियर वी कॅन से शिफ्टेड टुवर्ड्स राईट, कारण या ठिकाणी त्याचे फॅक्टर्स कोणते कोणते, बरोबर. केव्हा तो रिलीज करेल, केव्हा तो ब्रेकअप करेल एचबी सोबत, आणि एचबी सोबत तो ब्रेकअप करणार आहे व्हेन देयर इज इन्क्रीज इन एच प्लस कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे या ठिकाणी पीएच डिक्रीज झालाय, ऍसिडिक पीएच झालाय, बरोबर. देयर इज इन्क्रीज इन एच प्लस कॉन्सन्ट्रेशन. सो एच प्लस कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं असतं. नाउ इन्क्रीज इन पीपीसीओ2, दुसरं रिझन काय या ठिकाणी, बरोबर. एकतर एच प्लस कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं आहे, बरोबर. एच प्लस कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालंय, दॅट इज वन रिझन, बरोबर, राईट शिफ्ट साठी. दुसरं रिझन काय, पीपीसीओ2, बरोबर. तर आपण या ठिकाणी म्हणतोय यस हियर वी कॅन से पीपीसीओ2. सो इन्क्रीज एच प्लस, ओके. देन पीपीसीओ2, पार्शियल प्रेशर ऑफ सीओ2 टिश्यू मध्ये इन्क्रीज झालेलं आहे, दॅट इज ऑल्सो गोइंग टू इन्क्रीज, बरोबर. नंतर आपण बघतोय टेम्परेचर, इन्क्रीज टेम्परेचर इज ऑल्सो गोइंग टू इन्क्रीज. आणि एवढंच नाही तर 2,3 डीपीजी, बरोबर, 2,3 डीपीजी दॅट इज डायफॉस्फोग्लिसरेट. सो त्याचं प्रमाण जर वाढलं तरी सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे, इट विल गेट डिसोसिएट अँड द शिफ्ट इज राईटवर्ड. आणि मग हे सगळं टिश्यू मध्ये होत आहे आणि म्हणून याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, इट इज कॉल्ड एज बोर इफेक्ट. सो जेव्हा तो राईट कडे शिफ्ट करेल तेव्हा त्याला आपण बोर इफेक्ट म्हणतो. क्लिअर. फॉर्म इन द आरबीसी ड्युरिंग ग्लायकोलिसिस. सो हा जो 2,3 डीपीजी आहे तो आरबीसी मध्ये तयार होतो ग्लायकोलिसिस जर होत असेल तर तेव्हा, आणि त्याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी मग काय करेल, हिमोग्लोबिन ऑक्सिजनला सोडून देईल. इट लोअर्स द अफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर ऑक्सिजन. तर या 4 रिझन मुळे जी अफिनिटी आहे, जे अट्रॅक्शन आहे, जे लव्हिंग नेचर आहे एचबीचं लव्हिंग नेचर कोणासाठी, बरोबर, एचबीचं लव्हिंग नेचर ऑक्सिजनसाठी. सिंपल आहे ना. सपोज आपण आता या ठिकाणी काय म्हणू, एचबी इज हजबंड अँड O2 इज वाईफ, सपोज, जस्ट फॉर या ठिकाणी आपण काय म्हणतो, एक्झाम्पल घेतोय समजण्यासाठी, बरोबर. पण मग आता आपण बघतो बाकीचे जर फॅमिली मेंबर्स असतील तर हजबंड वेळ देऊ शकतो का, बरोबर, या ठिकाणी वाईफला नाही देऊ शकत, है ना. सपोज हियर वी कॅन से व्हॉट, सिस्टर्स आर देअर, ब्रदर्स आर देअर, है ना, पॅरेंट्स आर देअर. तर तो काय म्हणेल, बरोबर, वाईफला तुम अभी दूर जाओ, बरोबर, है ना. तर दिस इज द थिंग इज देअर, सेम थिंग इज देअर. तर आपण बघतोय बाकीचे फॅमिली मेंबर्स या ठिकाणी कोण आहे, 4 मेंबर्स, बरोबर. सो कोणते कोणते 4 मेंबर आहे, एच प्लस कॉन्सन्ट्रेशन वाढलं, आपण बघतोय पीपीसीओ2 वाढला, बरोबर, टेम्परेचर वाढलं, आणि या ठिकाणी अजून काय 2,3 डीपीजी वाढलं, तर मग या ठिकाणी ब्रेकअप होऊन जाईल कोणाचा, एचबीचा. आणि सो इट लोअर्स द अफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर ऑक्सिजन आणि एचबीचा अट्रॅक्शन अफिनिटी या ठिकाणी कमी होऊन जाईल, समजलं. सो दिस इज कॉल्ड एज व्हॉट, बोर इफेक्ट. याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, बोर इफेक्ट. आणि बोर इफेक्ट कुठे होतो, टिश्यूज मध्ये. It is the shift of oxyhemoglobin dissociation curve due to change in partial pressure of CO2 in blood. So mainly आपण या ठिकाणी याला डिफाइन करतोय. बोर इफेक्ट म्हणजे काय, तर शिफ्ट आहे. कोणता शिफ्ट आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्वचा शिफ्ट आहे. आणि हा शिफ्ट या ठिकाणी कोणता आहे, राईट साइडला शिफ्ट आहे, ड्यू टू चेंज इन पीपीसीओ2, पार्शियल प्रेशर ऑफ CO2. जर तो इन्क्रीज झाला तर या ठिकाणी डिसोसिएट, बरोबर. सो दिस इज समवॉट कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज बोर इफेक्ट. डीपीजी फॉर्मेशन मुळे CO2 कॉन्सन्ट्रेशन कसं काय वाढतं. डीपीजी फॉर्मेशन मुळे CO2 कॉन्सन्ट्रेशन नाही वाढत. पहिली गोष्ट, डीपीजी स्वतः वाढतो ना. डीपीजी फॉर्मेशन झालं बघा. आता आपण मी काय म्हटलं, सपोज हा हिमोग्लोबिन आहे, याच्या 4 चेन आहे आणि प्रत्येक चेन मध्ये कोण आहे, ऑक्सिजन आहे. प्रत्येक चेन मध्ये कोण आहे, ऑक्सिजन आहे. आता सपोज जर ग्लायकोलिसिस झालं आरबीसी मध्ये आणि डीपीजी तयार झाला, तर डीपीजी काय करेल, या ऑक्सिजनला रिप्लेस करेल, बरोबर. डीपीजी काय करेल, या ऑक्सिजनला रिप्लेस करेल. तो म्हणेल ऑक्सिजनला तुम चले जाओ, आणि डीपीजी बाइंड होऊन जाईल तिथे आयनला. सो आयनला डीपीजीचं पण अट्रॅक्शन आहे. सो डीपीजी जर कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर मग ज्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तो बाइंड होतो, बरोबर. मग डीपीजी बाइंड होऊन जाईल आणि ऑक्सिजन रिलीव्ह होऊन जाईल. सो CO2चं रिलेशन नाहीये तिथे, डीपीजी स्वतः CO2 सारखं काम करतो.
क्लिअर? बरोबर. सो इट इज द शिफ्ट ऑफ द ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ड्यू टू चेंज इन पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इन ब्लड. सो प्रत्येकाने ध्यानात ठेवायचा, बोर इफेक्ट विसरायचा नाही. बोर नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी एक इफेक्ट सांगितलेला आहे की टिश्यूज मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी काय होतंय, PpCO2 वाढून जातो आणि PpCO2 जर वाढला तर मग या ठिकाणी ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन होतं. तो कर्व जो आहे तो राईट साईडला शिफ्ट होतो आणि हे सगळ्यात पहिले कोणी सांगितलं, बोर. बरोबर. सो दिस इज द हियर वी कॅन से बोर इफेक्ट. आपण अजून या ठिकाणी डिटेलमध्ये समजून घेऊ. तुमच्या समोर एक कर्व दाखवलेला आहे, इट इज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व है ना, याला अंडरस्टँड करा बिलकुल. बरोबर. तर आपण या ठिकाणी हा कोणता आपला ऍक्सिस होता, यस. सो आपला एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिसला आपण काय घेतलं होतं, O2 PpO2 पार्शियल प्रेशर ऑफ O2. आणि आता हा वाय ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिसला आपण काय घेतलं होतं, सॅच्युरेशन. बरोबर. काय घेतलं होतं आपण, सॅच्युरेशन. सो आता PpO2 जर वाढत गेलं ना, सपोज आपण म्हणतोय PpO2 वाढत गेलं 100% झालं. PpO2 जर 100% झालं तर या ठिकाणी ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे, इट इज 97%. एकदम 100% आहे का, नाही, 97%. एकदम इथे नाही येते, इथे. बरोबर. आणि जसं PpO2 कमी कमी होईल, 30% ला आलं तर या ठिकाणी काय असतं, तर आपण म्हणू या ठिकाणी 50% ऑक्सिजन सॅच्युरेशन राहील. बरोबर. तर हा एक कर्व आहे आणि याला आपण ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व म्हणतोय, नॉर्मल ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व म्हणतोय. बघा आता जेव्हा आपण बघू H+ कॉन्सन्ट्रेशन वाढून जाईल, DPGचं कॉन्सन्ट्रेशन वाढून जाईल, टेम्परेचर वाढून जाईल किंवा पार्शियल प्रेशर ऑफ CO2 वाढून जाईल, तर हा ग्राफ या ठिकाणी राईट साईडला शिफ्ट होऊन जाईल. आणि राईट साईडला शिफ्ट झाला म्हणजे हा कोणता इम्पॅक्ट आहे, यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, बोर इफेक्ट. याला आपण काय म्हणतोय, बोर इफेक्ट. बरोबर. आपण जेव्हा जास्त एक्सरसाइज करतो, बरोबर, जेव्हा आपली ऑक्सिजन डिमांड जास्त असते तेव्हा आपल्या बॉडीमध्ये काय होतं, बोर इफेक्ट होतो. आणि बोर इफेक्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे, H+ कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे pH कमी होतो, ऍसिडिक होतो है ना, लेस pH, सेम थिंग इज देअर. टेम्परेचर वाढलं, PCO2 वाढलं, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 वाढला किंवा BPGचं प्रमाण वाढलं तर त्याला आपण काय म्हणतो, बोर इफेक्ट. मग तो आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा ग्राफ कुठे शिफ्ट होणार आहे, बरोबर, तर तो राईट साईडला शिफ्ट होणार आहे आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन कोणाला दिला जाईल, टिश्यूला. बरोबर. मग आपल्याला ऑक्सिजन रिक्वायरमेंट वाढून जाईल आणि त्याच्यामुळे आपला रेस्पिरेशन रेट पण वाढून जातो. सो PpCO2 वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे, बरोबर, रेस्पिरेशन रेट वाढले. DPG हॅज द अफिनिटी टुवर्ड्स द HB. DPG ला पण अफिनिटी आहे, बरोबर. BPG म्हणा किंवा DPG म्हणा, याला पण अफिनिटी आहे HB सोबत. सो इट गोइंग टू बाइंड विथ HB. जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर तो पण बाइंड करतो HB ला. लव्हिंग नेचर त्याचं. बघा सेम परत ग्राफ आहे. कोणता ग्राफ आहे, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व ओनली. बरोबर. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण दिलेला आहे फिगर 8.7. पण आता समजून घ्या नॉर्मल ग्राफ. तर या ठिकाणी आपण म्हणतोय सॅच्युरेशन 97% आहे. 97% सॅच्युरेशन आहे म्हणजे पार्शियल प्रेशर 100% आहे. सो पार्शियल प्रेशर 100% आणि हे कुठे ऑकर होत आहे, तर यस, इट गोइंग टू ऑकर इन व्हॉट, दॅट इज लंग्स. सो लंग्स मध्ये या ठिकाणी काय असणार आहे, सॅच्युरेशन 100% असणार आहे. बरोबर. आणि इथे इम्पॅक्ट, मग आता लंग्स मध्ये या ठिकाणी आपण काय म्हणतोय, यस, इट इज हल्देन इफेक्ट. बरोबर. जेव्हा 100% सॅच्युरेशन असेल आणि 97% या ठिकाणी काय आहे, बरोबर, सॅच्युरेशन आहे 100% प्रेशर. आणि मग टिश्यू मध्ये आपण या ठिकाणी म्हणतोय, बरोबर, जेव्हा टिश्यू मध्ये तेव्हा ऑक्सिजन दिला जाईल, डिसोसिएट होईल, हिमोग्लोबिन या ठिकाणी डिसोसिएट करेल ऑक्सिजनला, टिश्यूला देऊन टाकेल, तो बॉडी टिश्यूला देऊन टाकेल आणि याला आपण या ठिकाणी परत काय म्हणतोय, इट इज, यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, बोर इफेक्ट. एवढं ध्यानात घ्या. सो बोर इफेक्ट कुठे होतो, टिश्यू मध्ये. आणि त्याच्यामुळे ग्राफ थोडा आपला राईट साईडला शिफ्ट होतोय. आणि हा बोर इफेक्ट केव्हा होणार आहे, जेव्हा इन्क्रीज इन H+, डिक्रीज इन pH किंवा इन्क्रीज इन PpCO2 किंवा इन्क्रीज इन टेम्परेचर किंवा इन्क्रीज इन व्हॉट, दॅट इज DPG किंवा BPG, व्हॉट एव्हर इट मे बी. तर असा हा या ठिकाणी कन्सेप्ट आहे. कल्याणी तू कन्फ्यूज करते आहे. बघ हा वेगळा फॅक्टर आहे. कोणता, पार्शियल प्रेशर ऑफ CO2. पार्शियल प्रेशर ऑफ CO2 हा वेगळा फॅक्टर आहे. पार्शियल प्रेशर ऑफ CO2 वाढलं की हिमोग्लोबिन काय करेल, सोडून देईल. कोणाला सोडून देईल, ऑक्सिजनला सोडून देईल. हा एक फॅक्टर झाला. बरोबर. आता हा दुसरा फॅक्टर आहे, टेम्परेचर हा दुसरा फॅक्टर आहे. टेम्परेचर वाढलं तरी पण हिमोग्लोबिन काय करेल, ऑक्सिजनला सोडून देईल. बरोबर. तरी पण तो काय करेल, ऑक्सिजनला सोडून देईल. तिसरा फॅक्टर आहे, इथे CO2चं रिलेशन नाही आहे टेम्परेचर मध्ये.
आता आपल्या टिश्यू मध्ये टेम्परेचर वाढत आहे कारण कंटिन्युअसली मेटाबॉलिझम होत आहे, हीट तयार होते, टेम्परेचर होत आहे आणि तिथे जे ब्लड असणार आहे आता त्या ब्लड मध्ये जास्त टेम्परेचर झालं बरोबर, म्हणजे तो काय करेल हिमोग्लोबिन ऑक्सिजनला सोडून देईल है ना. सेम हिअर वी कॅन से बीपीजीचं प्रमाण वाढलं तर एचबी काय करेल ऑक्सिजनला सोडून देईल, डिसोसिएट करेल. CO2 चा रोल नाहीच आहे इथे बरोबर, CO2 चा रोल फक्त इथे होता, इथे वाढलं त्याच्यामुळे सोडून दिलं होतं. टेम्परेचर वाढलं सोडून दिलं, बीपीजी वाढलं सोडून दिलं है ना. तर असे हे फॅक्टर्स आहेत है ना, आणि हे फॅक्टर्स या ठिकाणी इंडिव्हिज्युअल बरोबर. H+ वाढला सोडून दिलं बरोबर. तर अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी अंडरस्टँड करतोय. दिस इज दी हिअर वी कॅन से बोर इफेक्ट. बोर इफेक्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता आपण हल्दन इफेक्ट करू. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे? आता क्वेश्चन्स विचारून घ्या पहिले है ना. बोर इफेक्ट पर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? यू कॅन आस्क द क्वेश्चन. नाउ हिअर वी आर गोइंग टू डिस्कस हल्दन इफेक्ट. And when we talk about Haldane effect, so oxyhemoglobin function as an acid. बघा एकतर कारण काय आहे की जेव्हा ऑक्सीहिमोग्लोबिन तयार होतो, ऑक्सीहिमोग्लोबिन जेव्हा तयार होतो म्हणजे हिमोग्लोबिन बाइंड झाला, कोणाला बाइंड झाला? 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजनला तो बाइंड झाला, तर या ठिकाणी काय बनला? ऑक्सीहिमोग्लोबिन. आता हा स्वतः ऑक्सीहिमोग्लोबिन काय करतो? फंक्शन ऍज अन ऍसिड. तर हा पण ऍसिडिटी कमी करतो बरोबर. ऍसिडिटी वाढवतो. इट फंक्शन ऍज अ ऍसिड, बेसिसिटी कमी करतो बरोबर, ऍसिडिक फंक्शन करतो. and it decreases the pH of the blood. So oxyhemoglobin स्वतः सुद्धा काय करतो? pH कमी करतो बरोबर. आणि त्याच्यामुळे pH जर जास्त कमी झालं तर मग आपण मरून जाऊ आणि त्याच्यामुळे ऑक्सीहिमोग्लोबिनला बरोबर ऑक्सिजन रिलीव्ह करावंच लागेल बरोबर. सो ती रिस्क आपण नाही घेऊ शकत. तर तो स्वतः ऍसिडिक आहे and due to increase in the number of H+ ions बरोबर. आता एक इथे डायग्राम समजून घ्या म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल एक्झॅक्टली काय होतं, व्हॉट गोइंग टू. सो नॉर्मली या ठिकाणी काय होईल बघा, आपल्या ब्लड मध्ये काय, सपोज दिस इज द ब्लड बरोबर, हा काय आपला ब्लड आहे सपोज. आता ब्लड मध्ये काय असतं की HB असतं, म्हणजे हिमोग्लोबिन कधी एकटा नसतो. हिमोग्लोबिन कोणासोबत बाइंड असतो? हायड्रोजन आयन सोबत बरोबर. आता हा HB आहे म्हणजे हायड्रोजन आयन आणि हिमोग्लोबिन बाइंड आहेत. मग आता हा काय करतोय? आता ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं लंग्स मध्ये, सो ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तर तो कोणाला बाइंड करेल? ऑक्सिजनला बाइंड करेल बरोबर. इट गोइंग टू बाइंड विथ ऑक्सिजन आणि मग इथे तयार काय होईल? तयार आपल्याला माहित आहे HbO2 किंवा 4O2 वॉट एव्हर इट मे बी, आणि इथे हा काय रिलीज करतो? H+. म्हणजे H+ आयन्स वाढण्याचं हे एक कारण आहे बरोबर. कारण H+ आयन्स आधी कोणाला बाइंड असतात? हिमोग्लोबिन. सो आता हिमोग्लोबिन जर ऑक्सिजनला बाइंड होऊन गेला तर तो काय रिलीज करतो? H+ आयन. आणि म्हणून इथे काय म्हटलंय बरोबर, ऑक्सीहिमोग्लोबिन स्वतः ऍसिडिक आहे कारण H+ आयन वाढतायत, ऍसिडिक आहे, पीएच कमी होतोय. अँड ड्यू टू इन्क्रीज इन द नंबर ऑफ H+ आयन, H+ आयन्सचे नंबर वाढल्यामुळे बरोबर HCO3 बरोबर, दॅट इज बायकार्बोनेट चेंजेस इनटू है ना या ठिकाणी वॉटर अँड CO2. आता ही रिएक्शन कशी होते ते समजा. H+ आयन वाढलं तर काय होईल बघा, रिलेशन समजून घ्या. काय म्हटलं मी तुम्हाला? H+ आयन्स का वाढतात? ऑक्सीहिमोग्लोबिनमुळे वाढतात. सपोज आपण म्हटलं HHB आहे आणि आता त्याला बाइंड करेल ऑक्सिजन बरोबर. मग आता इथे काय तयार झालं? HB ऑक्सिजन, ऑक्सीहिमोग्लोबिन तयार झाला, प्लस कोण वाढलं? H+ आयन. आता H+ आयन वाढले. आता हे जे H+ आयन आहे हे H+ आयन्स जे ते कंबाईन करतील, कोणासोबत कंबाईन करतील? तर आपल्या ब्लड मध्ये असतात अजून बायकार्बोनेट. हे कसे तयार होतात तुम्हाला समजेल, डोंट वरी. सो बायकार्बोनेट सोबत या ठिकाणी ते कंबाईन होतील आणि इथे काय तयार होईल? H2CO3, दॅट इज कार्बोनिक ऍसिड. कोण तयार होईल? कार्बोनिक ऍसिड. आणि मग जसा कार्बोनिक ऍसिड तयार झालं तर कार्बोनिक ऍसिड या ठिकाणी आता कन्वर्ट होऊन जाईल H2O आणि CO2 मध्ये. म्हणजे बरोबर जेव्हा ऑक्सीहिमोग्लोबिन तयार झाला आपल्या लंग्स मध्ये, ऑक्सीहिमोग्लोबिन तयार झाला लंग्स मध्ये, सायमल्टेनियसली काय झालंय? ब्लड मधून काय बाहेर पडलंय? CO2. हिअर इट विल गेट, हिअर वी कॅन से बरोबर रिलीजेस. सो जेव्हा या ठिकाणी हिमोग्लोबिन ऑक्सिजनला बाइंड करेल बरोबर, तो काय तयार करेल? ऑक्सीहिमोग्लोबिन. सो जेव्हा ऑक्सीहिमोग्लोबिन तयार होतो ना, सायमल्टेनियसली H+ आयन वाढून जातात. H+ आयन वाढल्यामुळे ते बायकार्बोनेटला बाइंड करतात. मग या ठिकाणी कार्बोनिक ऍसिड तयार होतो. कार्बोनिक ऍसिड लगेच या ठिकाणी तुटतो. कशामध्ये तुटतो? H2 आणि CO2 मध्ये है ना. या ठिकाणी कार्बोनिक अनहायड्रेज बरोबर, कार्बोनिक अनहायड्रेज नावाचा या ठिकाणी काय CA नावाचा काय एक एन्झाइम आहे जो ही रिएक्शन कॅरी आउट करेल, कार्बोनिक अनहायड्रेज. तर हा काय करतो? या ठिकाणी वॉटर आणि CO2 ला बरोबर बनवतो, CO2 बनतो. आणि मग हा CO2 जो बनलाय, आता CO2 जो रिलीज झालाय, सो लंग्स मधून तो या ठिकाणी बाहेर फेकला.
हे कोणी सांगितलं आपल्याला? हल्देन अंकलने. म्हणजे हल्देन अंकल कशाबद्दल सांगतायत? इव्हेंट्स विच गोइंग टू ऑकर इन लंग्स, जे लंग्स मध्ये इव्हेंट होत आहेत. बरोबर. याच्या आधी आपल्याला बोर अंकलने काय सांगितलं होतं? इव्हेंट्स विच गोइंग टू ऑकर ॲट टिश्यू, है ना. हल्देन अंकल काय सांगतात? लंग्स मध्ये काय होईल? सो लंग्स मध्ये ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होईल. ऑक्सी हिमोग्लोबिन तयार झाला म्हणजे आता या ठिकाणी तो स्वतः ऍसिड म्हणून फंक्शन करेल. H+ आयन्स वाढून जातील. H+ आयन्स वाढले, बरोबर. पीएच कमी झाला. पीएच कमी झाला म्हणजे ऍसिडिटी वाढली आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी म्हणतोय की हा जो बरोबर H+ आहे तो बाइंड करेल बायकार्बोनेट आयनला, बरोबर. कार्बोनिक ऍसिड तयार होईल आणि कार्बोनिक ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होईल? वॉटर आणि CO2 मध्ये. CO2 मध्ये. आणि व्हॉट एव्हर दिस CO2 इट विल गेट रिलीज. हा जो CO2 या ठिकाणी तयार झालाय हा कुठे रिलीज होईल? इट इज गेट रिलीज इन टू द लंग्स. तो लंग्स मध्ये दिला जाईल. म्हणजे लंग्स मध्ये ऑक्सिजन घेतला जाईल आणि CO2 दिला जाईल, बरोबर. सो दिस इज द हल्देन इफेक्ट. CO2 दिला जाईल हा काय? हल्देन इफेक्ट आहे, बरोबर. ऑक्सिजन घेतला जाईल लंग्स मध्ये आणि CO2 दिला जाईल हा कोणता आहे? इट इज हल्देन इफेक्ट आहे. आणि टिश्यू मध्ये ऑक्सिजन दिला जाईल आणि CO2 घेतला जाईल. इट इज बोर इफेक्ट, बरोबर. सो बोर इफेक्ट मुळे आपला ग्राफ कुठे शिफ्ट झाला होता? राईट साइडला. सो बोर इफेक्ट मुळे आपला ग्राफ कुठे शिफ्ट झाला होता? राईट साइडला. आणि हल्देन इफेक्ट मुळे कुठे शिफ्ट होईल? लेफ्ट साइड. सो आपला जो ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आहे इट इज गेट शिफ्टेड टुवर्ड्स लेफ्ट. मग लेफ्टला केव्हा शिफ्ट होईल तो? तर आपल्याला आता सगळे अपोजिट पॅरामीटर सांगायचे. म्हणजे H+ कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, बरोबर. म्हणजे आता या ठिकाणी PpCO2 डिक्रीजेस, म्हणजे या ठिकाणी PpO2 इन्क्रीजेस, म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर डिक्रीजेस, बरोबर. सगळं अपोजिट आहे ना. DPG डिक्रीजेस. तेव्हा या ठिकाणी काय होईल? अल्वेओलाई मध्ये कोणता इफेक्ट होईल? हल्देन इफेक्ट होईल. आणि आपला ग्राफ या ठिकाणी शिफ्ट करेल. कोणत्या साईडला शिफ्ट करेल? लेफ्ट साइड. सो इन द अल्वेओलाई वेवर PpO2 इज हाय, पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचा हाय आहे आणि PpCO2 लो आहे. सो ऑक्सिजन बाइंड्स विथ हिमोग्लोबिन. ऑक्सिजन या ठिकाणी हिमोग्लोबिनला बाइंड करेल. कुठे? अल्वेओलाई मध्ये. कुठे? लंग्स मध्ये. बट इन टिश्यू मध्ये आपण काय म्हणतो? PpO2 लो आहे आणि PpCO2 हाय आहे आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन काय करेल? बरोबर, होल्ड नाही करणार ऑक्सिजनला, तो रिलीज करून दिला ऑक्सिजनला. सो HB काय करतो? O2 ला बाइंड करतो लंग्स मध्ये आणि HB काय करतो? O2 ला रिलीज करतो टिश्यूज मध्ये. तर हे दोन्ही आपल्याला अंकलने सांगितलेलं आहे. एक हल्देन अंकल आहे आणि दुसरे कोणते अंकल आहे? बरोबर. तर आपले या ठिकाणी बोर अंकल आहे आणि मग इट रिलीजेस O2 इन डिफ्युजन इनटू द टिश्यू सेल, बरोबर. आता नेक्स्ट पॉइंट आपला कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग आणि त्याच्यानंतर आपलं सुरू होईल या ठिकाणी ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. हरकत नाही. आता आपण काय करू? तर या ठिकाणी तुमची कहोद घेऊन टाकू. कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग आणि CO2 ट्रान्सपोर्ट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस, है ना. डे आफ्टर टुमॉरो. उद्या सुट्टी राहील. परवा क्लास घेऊ आपण मंडेला, बरोबर. सो मीन वाईल जॉईन कर. सगळ्यांनी कहोद जॉईन कर. कल्याणी तुझा क्वेश्चन मला नाही समजला. टेम्परेचर वाढल्यामुळे HB O2 ला सोडून देईल. यस, O2 ला सोडून देईल. पण मग टेम्परेचर कुठे वाढतंय? टिश्यू मध्ये. आणि टेम्परेचर टिश्यू मध्ये वाढतंय मग तिथे CO2 असेलच ना. तो CO2 ला बाइंड करेल. इट गोइंग टू बाइंड विथ CO2. कारण टेम्परेचर कुठे वाढतंय? टिश्यू मध्ये. चला पटकन कनेक्ट करा. दिस इज युअर कोड. आणि स्प्लिट स्क्रीनचा ऑप्शन असेल तुमच्या मोबाईल मध्ये तर यू कॅन यूज स्प्लिट स्क्रीन. सो इट इज बेटर. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पण तिथेच दिसतील आणि आन्सर पण तुम्हाला देता येतील लगेच. सेपरेट असेल मोबाईल लॅपटॉप तर वेल अँड गुड. ओके. सो आय एम गोइंग टू स्टार्ट. बाकीचे कनेक्ट करत राहा. पिन आहे तुम्हाला मेसेज केलेला मी 589286. The process of breathing include
सिंपल क्वेश्चन आहे पण चुकतील भरपूर जण. अरे वा, 14 जणांनी करेक्ट आन्सर दिला. आय एम हॅपी. म्हणजे तुम्हाला समजलंय. ब्रिथिंग म्हटलंय. ब्रिथिंग आणि रेस्पिरेशन मध्ये कन्फ्युज नका करू. ब्रिथिंग मध्ये फक्त काय येईल, इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन. 14 जण करेक्ट आहे. गुड. बाकीचे कनेक्ट करा. दिस इज युअर कोड वर्ड 5892860. रिया गुड. ड्युरिंग इन्स्पायरेशन दॅट बिकम फ्लॅट. फ्लॅट कोण म्हणतो? 20 सेकंड ठेवेल फक्त. बावीस जण करेक्ट आहे. डायफ्राम बिकम्स फ्लॅट. गुड. समजलं तुम्हाला बऱ्यापैकी गुड. रिया, साक्षी, कल्याणी गुड. ड्युरिंग इन्स्पायरेशन द स्टर्नम मूव. ड्युरिंग इन्स्पायरेशन स्टर्नम मूव्स अपवर्ड अँड आउटवर्ड. काय प्रॉब्लेम आहे? 17 जण म्हणतात अपवर्ड, पण पूर्ण वाचा ना. अपवर्ड आणि आउटवर्ड पण आहे ना त्याचा आन्सर. आउटवर्डला बाहेरच्या साईडला पण मूव्ह करेल ना. ठीक आहे. 6 जण करेक्ट आहे फक्त. कम्प्लीट वाचा. गुड सानिका. व्हेरी गुड. ड्युरिंग इन्स्पायरेशन द इंटरकोस्टल मसल्स. इंटरकोस्टल मसल्स काय करतात? यस, 14 जण करेक्ट आहे. व्हेरी गुड. साक्षी गुड. Yes, good. Volume of thoracic cavity increases. Shubham, good. The partial pressure of CO2 of blood entering the pulmonary capillary is dash mmHg. गुड. 45. भरपूर जण करेक्ट सांगतात. गुड. खुशबू. चेंज होता है टॉपर प्रत्येक क्वेश्चनला. एक्झॅक्टली दिस आय वॉन्ट. प्रत्येक क्वेश्चनला टॉपर चेंज होता है. PpCO2 in alveolar air is with just 40. 18 जण करेक्ट आहे. गुड. व्हेरी गुड. टॉपर चेंज झालाय क्वेश्चन. The volume of air inspired or expired during breathing is called.
गुड 13 जण म्हणतात टायडल व्हॉल्यूम करेक्ट. गायत्री पाटील, खुशबू, सायली पाटील, नागसेन. गुड. टॉपर सगळे चेंज येतात. व्हेरी गुड. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम इज अबाउट. दोन 2000 ते 3000 ml. 12 जण करेक्ट. सायली पाटील, रिया, कल्याणी, गायत्री. लास्ट क्वेश्चन. पोडियम. Not involved in gaseous exchange. It is dead space and this is final podium. Good. 3 नंबरला कल्याणी आहे, 2 नंबरला गायत्री आहे. Who is topper? सायली पाटील. So congratulations all. सायलीचे 9 correct and she is topper. Good. ठीक आहे, मग काही डाऊट असेल तर विचारा. कार्बन मोनॉक्साईड पासून आपण आता परवा बघू मंडेला. उद्याचे दिवस सुटी राहील क्लास. एंड करतोय मी. आय एम गोइंग टू एंड द क्लास. बाय टू ऑल.